अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। भोंदू अशोक खरातच्या मालमत्ताची आयकर विभागाकडून आता चौकशी केली जाणार आहे। भोंदूबाबा खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती SIT कडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचे जबाब देखील नोंदवून घेतल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे शनिवारी SIT कडून खरातची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात SIT कडून ही चौकशी करण्यात आली। या तपासानंतर आता नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाने एंट्री घेतली आहे। दरम्यान SIT कडून तपास सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची यात तपासणी केली जाणार आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार असून देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे देखील रडारवर येणार असल्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे जमिनीच्या व्यवहाराच्या संबंधित असणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 52 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावर आहे। काही सामायिक सातबारा सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं असल्याचं तपासात उघड झाले। या मोठ्या व्यवहारांचं लिंकिंग करून संयुक्त तपास आता आयकर विभागाकडून केला जाणार आहे। तर बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची देखील चौकशी केली जाणार आहे। ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार असून या चौकशीत खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। अशोक खरात याला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। IPS तेजस्वी सातपुते या पथकाचं नेतृत्व करत आहेत। शनिवारी दुपारी अशोक खरात याला चौकशीसाठी कार्यालयात आणण्यात आलं होतं। त्यानंतर तब्बल 7 तास त्याची कसून चौकशी करण्यात आली। आता या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।